चला आज आपण बनवणार आहे केक. गहू आणि गूळ ह्याच्यापासून कढई ठेवली आहे मी. इथे 1 वाटी गूळ घेतलाय मी, पुणे 1 वाटी आहे. 1 वाटीला अर्धी वाटी पाणी. आपण हा सगळा गूळ ह्याच्यात टाकूया आणि वितळून घेऊया. तर आपल्याला आहे ना गूळ वितळून घ्यायचा आहे, त्याचा पाक करायचा नाहीये. काढून घेऊया. पूर्णपणे गूळ आहे ना आपण वितळून घेऊया. गूळ आहे ना आपण पूर्ण वितळून घेतलाय. आपण पाक नाही केला, काही नाही, तर वितळून घेतला. त्याला पूर्णपणे ना आपण गार करून घेणार आहे. गार करायला ठेवूया. आपलं गुळाचं पाणी पण गार झालंय. मिक्सरचं भांडं घेतलंय मी. त्यात 1 वाटी गव्हाचं पीठ आहे. चाळून घेतलंय मी गव्हाचं पीठ. अर्धी वाटी रवा आहे. मोठा जाडा रवा आहे. बारीक रवा कुठलाही तुम्ही घेऊ शकता. अर्ध्या वाटीपेक्षा कमी ना दही आहे. दही पण घेतलंय आपण. दह्याला टाकूया तेल. जेवढं दही घेतलं होतं ना त्याच्यापेक्षा थोडं जास्त तेल घेतलंय. तेल पण टाकूया आपण. टाकूया आपण गुळाचं पाक, सॉरी हे गुळाचं पाणी केलंय ना आपण, ते टाकूया. अर्ध टाकलंय ना, अर्ध नंतर टाकणार आहे. कारण ह्याच्यात कचरा विसरा असला ना तो आपला निघून जातो, म्हणून याला काढून घ्यायचं. कधी टाकणार आहे चवीप्रमाणे मीठ, म्हणजे थोडं मीठ टाकणार. तर कुठल्याही गोड पदार्थाला ना थोडं मीठ टाकलं की चव येते. तर हे आपण मिक्सर मध्ये ना सगळं बारीक करून घेणार आहे. आपण सगळं मिक्सर मध्ये फिरवून घेतलंय. काढून घेऊया. ना 10 मिनिटं आपण झाकून ठेवणार आहे. सगळं मिश्रण आपण काढून घेतलंय ह्याच्यात. त्याला आहे ना 10 मिनिटं आपण झाकून ठेवणार आहे. कारण काय हे टाकलंय ना आपण रवा, मग रवा मुरायला थोडा टाइम लागतो, म्हणून 10 मिनिटं आपण झाकून ठेवणार आहे. 10 मिनिटाने आपण हे बनवूया. झाले आपले 10 मिनिटं पण झाले. मी डब्बा घेतलाय, डब्याला आहे ना तेल लावले आणि पेपर टाकलाय. इकडे फुगलाय पण आहे बघा. रवा पण आपला फुगलाय. छान पडतोय ना. थोडं कालवून घेऊया आपण असं. व्हॅनिला फ्लेवर घेतलाय मी. 2 थेंब टाकूया आपण, जास्त नाही. एकदम थोडस घेतलंय बघा. ह्याच्या ऐवजी तुम्ही हे टाकू शकता, आपलं इलायची पावडर. हे कालवून घेतलंय मी. आता
पूर्ण एक मेनू टाकलाय मी. आणि एक तर कढई पण ठेवली आपले गरम व्हायला. टाकाय थोडस दूध टाकणार आहे, जास्त नाही. आणि एकाच साईडने हलवून घेणार आहे असं. डबा घेतलाय, ते टाकूया आपण डब्यात सगळं. टाकूया थोडी फुटी फुटी. ठेवूया कढईमध्ये. तर आपण ठेवलंय हे सगळं 45 मिनिटांनी बघूया. झाला आपला केक तयार. आता स्पेशल कापून दाखवते. छान स्पॉन्जी झालाय. झालाय ना. बनवून बघा, खाऊन सांगा. सर्वांना हॅपी ख्रिसमस.